तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जानेवारी ते डिसेंबर महिन्यातील चालू घडामोडी बघणार आहोत, जे की तुमच्या सर्व परीक्षेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. सुरू करूया. इंटरनॅशनल माइंड स्पोर्ट्स असोसिएशनच्या IMSA अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? तर नंदकुमार झा यांची निवड झालेली आहे. 2024च्या हॉर्नबिल फेस्टिवलसाठी कोणत्या देशांनी नागालँडसोबत भागीदारी केली आहे? तर जपान आणि वेल्स या देशांनी भागीदारी केलेली आहे. कोणत्या देशाने जवळपास 40 वर्षांनी पहिली व्यापक देशव्यापी जनगणना केली आहे? तर इराक या देशांनी केलेली आहे. कोणत्या देशाने जंगलातील आग आणि पाण्याच्या कमतरतेमुळे देशात आणीबाणी जाहीर केली आहे? तर इक्वेडोर या देशांनी केलेली आहे. आइसलँडमधील कोणत्या किनारपट्टीवर असलेल्या ज्वालामुखीचा 21 नोव्हेंबर 2024 रोजी उद्रेक झाला? तर रेकजेन्स या उद्रेक झालेला आहे. 22 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर 2024 दरम्यान ऑल लिव्हिंग थिंग्स एन्व्हायरमेंट फिल्म्स फेस्टिवल कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे? तर मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. कोणत्या संस्थेच्या शास्त्रज्ञांनी ॲरो ट्रॅक हे जल प्रदूषण शोधणारे यंत्र विकसित केले आहे? तर IIT मुंबईने केलेले आहे. कोणत्या मंत्रालयाने 21 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर 2024 दरम्यान जागतिक शौचालय दिनानिमित्त हमारा शौचालय हमारा सन्मान ही मोहीम राबवली आहे? तर केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने ही मोहीम राबवलेली आहे. खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत, नोट डाऊन करून घ्या. चौथ्या राष्ट्रीय फिन्स्मी चॅम्पियनशिप 2024मध्ये कोणत्या राज्याने सांघिक विजेतेपद पटकावले आहे? तर पश्चिम बंगालने पटकावलेले आहेत. कोणत्या देशाने नोव्हेंबर 2024मध्ये सर्वमताद्वारे नवीन संविधान मंजूर केले? तर गॅबान या देशाने केलेले आहे. 21 नोव्हेंबर 2024 रोजी कोणत्या देशाला बॉम्ब चक्रीवादळाने तडाखा दिला? तर अमेरिका या देशाला तडाखा दिलेला आहे. आसाम मंत्रिमंडळाने 19 नोव्हेंबर ते 2024 रोजी कोणत्या जिल्ह्याचे नामकरण श्रीभूमी असे केले आहे? तर करीमगंज या केलेले आहे. कोणत्या भारतीय कंपनीला कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी उपक्रमासाठी लंडनमध्ये ग्रीन वर्ल्ड एन्व्हायरमेंट अवॉर्ड 2024 मिळाला? तर कोल इंडियाला मिळालेला आहे. पहिला खो खो वर्ल्ड कप 13 ते 19 जानेवारी 2025 दरम्यान कोणत्या शहरातील इंदिरा गांधी इंडोर IGI स्टेडियमवर आयोजित केला जाणार आहे? तर नवी दिल्ली येथे आयोजित केला जाणार आहे. 14 ते 17 नोव्हेंबर 2024 दरम्यान कोणत्या राज्यात पूर्वी प्रहार हा संयुक्त लष्करी सराव आयोजित करण्यात आला होता? तर अरुणाचल प्रदेशमध्ये करण्यात आला होता. शाश्वत व्यापार निर्देशांक 2024मध्ये भारत कितव्या स्थानी आहे? तर 23व्या. प्रथम स्थानी आहे न्यूझीलंड. सागरी दृष्टी 2047 हा संवाद नोव्हेंबर 2024मध्ये कोणत्या ठिकाणी पार पडला? तर नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलेला आहे. टाटा पॉवरने कोणत्या देशामध्ये किमान 5000 मेगावॅट स्वच्छ ऊर्जा निर्मिती क्षमता विकसित करण्यासाठी ड्यूक ग्रीन पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड सोबत धोरणात्मक भागीदारी केली आहे? तर भूतान या देशासोबत केलेली आहे. सिफालोसिरियस मिल्सपाय असे शास्त्रीय नाव असलेले की लाग्रो टी कॅक्टस हे महाकाय निवडून कोणत्या देशातून नामशेष झाले आहे? तर अमेरिका या देशातून नामशेष झालेले आहे. इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी कोणत्या राज्याने इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवर रोड टॅक्स आणि नोंदणी शुल्कातून 100% सूट देण्याचा निर्णय घेतला आहे? तर तेलंगणा या राज्यातून. कोणत्या देशाने 10 दशलक्ष डॉलर किमतीच्या एकत्रितपणे 1400 पुरातन वास्तू भारताला परत केल्या आहेत? तर अमेरिकाने केलेल्या आहेत. कोणत्या देशाने नोव्हेंबर 2024मध्ये नवीन संविधान मंजूर केले आहे? तर गॅबन या देशाने केलेले आहे. कर्नाटक वक्फ
मंडळाने कोणत्या किल्ल्यातील 17 स्मारके त्यांची मालमत्ता सल्ल्याचा दावा केला आहे? तर बिदरने केलेला आहे. राष्ट्रपती व सेना दलाच्या मुख्य कमांडर द्रौपदी मुर्मू यांनी 7 नोव्हेंबर 2024 रोजी कोणत्या विमानाहून युद्धनौकेवरून प्रवास केला? तर INS विक्रांत या. चौथी LG हॉर्स पोलो कप 2024 ही स्पर्धा कोणत्या ठिकाणी पार पडली? तर लडाख या ठिकाणी पार पडलेली आहे. कोणत्या देशाने 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यास बंदी घालणारा कायदा आणण्याची योजना जाहीर केली आहे? तर ऑस्ट्रेलियाने केलेली आहे. कोणत्या देशातील बुरखाबंदी 1 जानेवारी 2025 पासून अधिकृतपणे लागू होणार आहे? तर स्वित्झर्लंड. सिक्कीम सरकारने 5 नोव्हेंबर 2024 पासून कोणत्या महानगरपालिका GMC अंतर्गत खाजगी आणि सरकारी दोन्ही वाहनांसाठी सम विषम वाहतूक हालचाल लागू केली? तर गंगटोकने केलेली आहे. बॅडमिंटनपटू PV सिंधूने कोणत्या ठिकाणी PV सिंधू सेंटर फॉर बॅडमिंटन अँड स्पोर्ट्स एक्सेलन्स ही अकादमी सुरू केली आहे? तर विशाखापट्टणम येथे केलेली आहे. कोणत्या देशाने विशेष भारतीय पर्यटकांसाठी फास्ट ट्रॅक व्हिसा योजना सुरू केली आहे? तर दक्षिण आफ्रिकाने केलेली आहे. मध्य प्रदेशासोबत कोणत्या राज्याने चित्त्यांच्या संवर्धनासाठी संयुक्त कॉरिडॉर व्यवस्थापन समिती स्थापन केली आहे? तर राजस्थानने केलेली आहे. भारतातील सर्वात उदार परोपकारी म्हणून एडेलगिव्ह ह्युरून फिलॅन्थ्रॉपी लिस्ट 2024 कोण अव्वल स्थानावर आहे? तर शिव नाडर हे अव्वल स्थानावर आहे. नोव्हेंबर 2024 कोणत्या ठिकाणी शिल्प समागम मेळा 2024 आयोजित करण्यात आला होता? तर नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला होता. कोणत्या भारतीय टेबल टेनिसपटूने WTT फीडर करारकस 2024 पुरुष एकेरीचे विजेतेपद जिंकले? तर हरमप्रीत देसाई यांनी जिंकलेले आहे. राज्याला विशेष दर्जा देणारे कलम 370 पुन्हा लागू करण्यात यावे असा ठराव कोणत्या विधानसभेने 6 नोव्हेंबर 2024 रोजी मंजूर केला आहे? तर जम्मू काश्मीरने केलेला आहे. कोणत्या देशात भारतीय तिरंदाज अतनु दासने इंडोर तिरंदाजी स्पर्धेत कांस्यपदक जिंकले? तर स्वित्झर्लंडने जिंकलेले आहे. पात्र कुटुंबांना मोफत गॅस सिलेंडर देण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने दीपम 2.0 योजना सुरू केली आहे? तर तेलंगणा राज्याने केलेली आहे. 7व्या आंतरराष्ट्रीय पोषण माह 2024चा समारोप समारंभ 30 सप्टेंबर 2024 रोजी कोणत्या ठिकाणी पार पडला? तर रांची झारखंड या ठिकाणी पार पडलेला आहे. 2025 कोणत्या देशाला भारताकडून MVR 1.6 अब्ज दशलक्ष मदत मिळवण्याची अपेक्षा आहे? तर फिजी. शेख शाह खालेद अल अहमद अल मुबारक अल सवाहनांनी कोणत्या देशाचे युवराज म्हणून शपथ घेतली? तर कुवेत या देशाचे युवराज म्हणून शपथ घेतली आहे. कोणाला प्रतिष्ठित वार्षिक हिंदी साहित्य भारती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर कृष्ण प्रकाश यांना करण्यात आलेले आहे. गुजरातमधील दीनदयाल अंतर प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली आहे? तर सुशील कुमार सिंग यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. कोणत्या देशाने इकामल्ली पासपोर्ट धारकांना आपल्या देशात प्रवेशपार बंदी घातली आहे? तर मालदीव यांना. कोणत्या राज्यातील सियांग फॅलीमधून मुंग्याची नवीन प्रजाती सापडली? तर अरुणाचल प्रदेशमध्ये सापडलेली आहे. भारताने चंद्रासाठी प्रमाणित वेळ प्रणाली विकसित करण्यासाठी कोणत्या अंतराळ संस्थेची भागीदारी केली? तर युरोपियन स्पेस एजन्सी केलेली आहे. अमेरिकेच्या नेतृत्वाखाली इंडो पॅसिफिक इकॉनॉमिक्स फ्रेमवर्क मंत्रिस्तरीय बैठक कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे? तर सिंगापूर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. भारतीय निवडणूक आयोगाने मतमोजणीच्या 1 दिवसीय आधी इतिहासात कितव्यांदा पत्रकार परिषद घेतली? तर पहिल्यांदा पत्रकार परिषद घेतलेली आहे. हुलो गांधार
गिब्बन अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर आसाम या राज्यामध्ये आहे. खूप IMP प्रश्न आहेत. कोणत्या देशाने युक्रेनला 1 अब्ज युरो किमतीचे लष्करी सहाय्य देण्याचे वचन दिले आहे? तर स्पेन या देशाने वचन दिलेले आहे. कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी हिरे तयार करण्यासाठी सुपरफास्ट पद्धत विकसित केली आहे? तर दक्षिण कोरियाने केलेली आहे. कोणत्या राज्याचे एकमेव हिल स्टेशन असलेल्या मोरनी हिल्सला भीषण बनवा लागला होता? तर हरियाणाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1927 रोजी कोणत्या ठिकाणी मनुस्मृतीचे विधिपूर्वक दहन केले? तर महाड येथे केलेले आहे, जिल्हा रायगड. कार्मिक सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाने 1 जानेवारी 2024 पासून निवृत्ती ग्रॅच्युइटी आणि डेथ ग्रॅच्युइटीची कमाल मर्यादा 20 लाखावरून किती रुपयापर्यंत केली? तर 25 लाखपर्यंत केलेली आहे. कोणत्या देशाचा वेगवान गोलंदाज ब्रायडन कार्सबर 31 मे 2024 रोजी सट्टेबाजीच्या उल्लंघनासाठी 3 महिन्यासाठी सर्व क्रिकेटमधून बंदी घालण्यात आली? तर इंग्लंड. कोणत्या देशाने नागरिक हरमप्रीत सिंग चीमा आणि नवनीत कौर चीमा हे माउंट एव्हरेस्ट शिखरावर पोहोचणारे जगातील पहिले शीख जोडपे ठरले? तर अमेरिका. ऑलिव्ह रिडले समृद्धी कासवांचे सर्वात मोठे प्रजनन केंद्र कोणत्या राज्यात आहे? तर ओडिसा या राज्यामध्ये आहे. कोगल्या देशाने जनुकीय सुधारित GM दलाचा वापर करून मलेरिया विरुद्ध लढा देण्यासंबंधी मे 2024 मध्ये एक पद्धती कार्यक्रम सुरू केला आहे? तर जिबुती हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. सामान्यत ईशान्येकडील राज्यामध्ये आढळणारा सायची पोड हेरॉन पक्षी कोणत्या राज्यात प्रथमच दिसला? तर उत्तराखंड या राज्यामध्ये प्रथमच दिसलेला आहे. सर्वोच्च 1000 सूचीबद्ध कंपन्यांना पर्यावरणीय, सामाजिक आणि प्रशासन ESG पैलूवर त्यांची कामगिरी उघड करण्यास अनिवार्य करणारा बिझनेस रिस्पॉन्सिबिलिटी अँड सस्टेनेबिलिटी रिपोर्टिंग उपक्रम कोणत्या संस्थेशी संबंधित आहे? तर सेबी या संस्थेशी संबंधित आहे, 2021 मध्ये सुरू. कोणत्या राज्य सरकारने वन विकास महामंडळ 2024-2025 मध्ये आर्थिक उदरनिर्वाह निलगिरीची लावण्याचा आदेश जारी केला? तर केरळ या राज्याने केलेला आहे. 2024 या आर्थिक वर्षात 42% वाढीसह $15.0 अब्ज पर्यंत भारतीय ची व्या क्रमांकाची निर्यात बरतू कोणती? तर स्मार्टफोन. कोणते राज्य जलचर प्राण्यांमधील रोगांची चाचणी आणि उपचार करण्यासाठी जातीय पशु आरोग्य प्रयोगशाळा स्थापन करणारे आहे? तर बिहार हे राज्य आहे. कोणत्या किडनी विकाराच्या प्रगतीच्या लक्ष ठेवण्यासाठी अँटीनेफ्रिन अँटीबॉडीज बायोमार्कर म्हणून वापरल्या जाऊ शकतात असे शास्त्रज्ञांनी शोधून काढले? तर नेफ्रोटिक सिंड्रोम हे शोधून काढलेले आहे. कोणत्या राज्य सरकारने 24 मे 2024 पासून तंबाखू आणि निकोटीनचा समावेश असलेल्या गुटखा आणि पान मसाला बावर 1 वर्षाची बंदी घातली आहे? तर तेलंगणा या राज्याने घातलेली आहे. शेख साहब खालिद अल अहमद अल मुबारक अल सबाह यांनी कोणत्या देशाचे युवराज म्हणून शपथ घेतली? तर कुवेत या देशाचे म्हणून शपथ घेतलेली आहे. हा प्रश्न रिपीट झालेला आहे. कोणत्या देशाच्या भारतीय दूतावासाने सायबर कॅम्प सेंट्रलमध्ये अडकलेल्या 47 भारतीयांची सुटका केली? तर लाओस या. उत्पादन सुविधा उभारण्यासाठी अमेरिकेतील ओहनिश इंटरनॅशनल कंपनी कोणत्या राज्यात 400 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे? तर तमिळनाडू या राज्यामध्ये. आंध्र प्रदेशाच्या शेषाचल पर्वतरांगामध्ये कोणती प्रसिद्ध वनस्पती आढळते? तर लाल चंदन ही प्रसिद्ध वनस्पती आढळते. इंग्लंडकडून कसोटीत सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम कोणी केला? तर जो रूट यांनी केला आहे, 34 शतके.
कोणत्या रेल्वे विभागाने रेल्वेचे नियम सुलभतेने मिळवण्यासाठी प्रबोध चेकबॅक्स विकसित केला आहे? तर पूर्व रेल्वेने केलेला आहे. केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांची पुढील 5 वर्षांसाठी कोणत्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली? तर लोक जनशक्ती पार्टी यांची करण्यात आलेली आहे. रामविलास. कोणत्या देशाकडून स्पर्धा करणाऱ्या ऑलिम्पिक सायकलपटू डॅनियला लार्लियर चिरिनोस यांच्या वयाच्या 51व्या वर्षी निधन झाले? तर व्हेनेझुएला यांचे झालेले आहे. ऑगस्ट 2024मध्ये मुसळधार पावसात मंदिराचा मंडप कोसळल्यानंतर चर्चेत आलेले विरूपाक्ष हे महादेवाचे मंदिर कोणत्या राज्यात आहे? तर कर्नाटक, हंपी येथे हे मंदिर आहे. उत्तर प्रदेशातील कोणत्या शहरात राज्यातील पहिल्या सेमीकंडक्टर पार्कचे उद्घाटन करण्यात आले? तर नोएडा या. श्रीलंकेतील आशिया पॅसिफिक योग चॅम्पियनशिपमध्ये कलात्मक सोलो प्रकारचा सुवर्णपदक कोणी जिंकले? तर सुस्मिता देवनाथ यांनी जिंकलेले आहे. सोन्याच्या वाढत्या आयातीला आळा घालण्यासाठी कोणत्या वर्षी केंद्र सरकारने सॉवरिन गोल्ड चार्ट योजना सुरू केली होती? तर 2015ला. आण्विक घड्याळामध्ये सामान्यत कोणता घटक वापरला जातो? तर सीजियम हा घटक वापरला जातो. कोणत्या कंपनीने इमेज3 हे टेक्स्ट टू इमेज जनरेटर सादर केले आहे? तर गुगल या कंपनीने केलेले आहे. ऑगस्ट 2024मध्ये कोणत्या देशातील सेटलंड बेटावर उडण्यासाठी सज्ज असलेल्या रॉकेटच्या इंजिनचा स्फोट झाला? तर स्कॉटलंड याचा झालेला आहे. ब्रिटनचे राजे चार्ल्स तिसरे यांची छबी असलेले किती पौंड मूल्याचे नवे नाणे चलनात आणण्यात आले आहे? तर 1 पौंड यांचे आलेले आहे. हक्कीपिक्की जमात हा कोणत्या राज्यातील आदिवासी समुदाय आहे? तर कर्नाटक या राज्यातील आदिवासी समुदाय आहे. भारताने कोणत्या देशासोबत हरित अमोनिया निर्यात करारावर स्वाक्षरी केली आहे? तर जपान या देशासोबत भारताने स्वाक्षरी केलेली आहे. कोणत्या देशाने जागतिक आरोग्य संघटनेसोबत WHO कॉलरचा उद्रेक घोषित केला आहे? तर सुदान या देशाने केलेला आहे. देशाला बदनाम केल्याचा आरोप ठेवून कोणत्या देशाने फाउंडेशन फॉर जस्टिसवर बंदी घातली? तर रशिया या देशाने घातलेली आहे. कोणत्या राज्याने मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकल्याबद्दल राज्याच्या हॉकीपटूंना प्रत्येकी 1 कोटी रुपयांचे रोख पारितोषिक देऊन सन्मानित केले? तर पंजाब या. कोणत्या महिला टेनिसपटू WTA आणि ATP सिन्सिनाटी ओपन फायनलमध्ये तिचे पहिले मोठे विजेतेपद मिळवले? तर अरिना सबलेंका यांनी. कोणता देश दक्षिण कोरियामधील संयुक्त राष्ट्रांच्या कमांडचा UNC 18वा सदस्य बनला? 18वा. तर जर्मनी हा. सध्या चर्चेत असलेले सेंट मार्टिन बेट कोणत्या देशात आहे? तर बांगलादेशमध्ये आहे. पॉलियुरेथेन तोडण्यास सक्षम असणारी प्लॅस्टिक खाणारी बुरशी कोणत्या देशात सापडली? तर जर्मनी या देशात सापडलेली आहे. सर्वाधिक केळी उत्पादनाच्या जळगावला मागे टाकून कोणता जिल्हा केळी निर्यातीत अव्वल बनला आहे? तर सोलापूर हा जिल्हा अव्वल बनलेला आहे. कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने पंचायती राज्य संस्थांमध्ये मागासवर्गीय आरक्षणासाठी अध्यादेश आणला आहे? तर हरियाणा. भारतीय रेल्वेसाठी सायबर सुरक्षा वाढवण्यासाठी कोणत्या 12 सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीने सोबत भागीदारी केली आहे? तर रेलटेल यांच्यासोबत केलेली आहे. NTPCच्या कायमकुलम कंबाईंड सायकल पॉवर प्लॅंटमध्ये कोणती कंपनी भारतातील पहिल्या मिथेनॉल आधारित स्टारबॅचचे प्रदर्शन करणार आहे? तर भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड करणार आहे. अलीकडेच भारत दौऱ्यावर आलेले फार्म मिन चिन्ह कोणत्या देशाने पंतप्रधान आहेत?
तर व्हिएतनाम या देशाचे पंतप्रधान आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने RBI कोणत्या ठिकाणच्या महाभैरव कोऑपरेटिव्ह अर्बन बँक लिमिटेडचा परवाना रद्द केला आहे? तर तेजपूरचा केलेला आहे, जे की आसाममध्ये आहे. कोणत्या देशाने हरितगृह वायू उत्सर्जनाचे नियमन करण्यासाठी पहिला हवामान बदल कायदा लागू केला आहे? तर दक्षिण आफ्रिकाने केलेला आहे. कोणत्या संस्थेने द इम्पॅक्ट ऑफ क्लायमेट चेंज ऑन एज्युकेशन हा अहवाल प्रसिद्ध केला? तर जागतिक बँकेने केलेला आहे. जुलै 2024मध्ये निधन झालेले हमजाह हज हे 2001 ते 2024 या काळात कोणत्या देशाने उपाध्यक्ष होते? तर इंडोनेशियाचे उपाध्यक्ष होते. नक्षलवाद्यांच्या धमक्यांच्या विरोधात कोणत्या राज्याने ऑपरेशन प्रहार सुरू केले? तर छत्तीसगड या राज्याने ऑपरेशन प्रहार सुरू केलेले आहे. इंडियन मेरीटाईम सेंटर IMC हा कोणत्या मंत्रालयाचा उपक्रम आहे? तर बंदरे, शिपिंग आणि जलमार्ग मंत्रालयाचा उपक्रम आहे. ऑक्टोबर 2024मध्ये कोणत्या देशाच्या भारतीय दूतावासात प्रवासी परिचय 2024 कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता? तर सौदी अरेबियामध्ये. कोणत्या राज्य सरकारने 22 ऑक्टोबर 2024 रोजी महिला कर्मचाऱ्यांसाठी मासिक पाळीच्या वेळी प्रत्येक महिन्याला 1 दिवसाची रजा जाहीर केली? तर ओडिशा या. क्रेपेडियम असामिकम नावाची नवीन ऑर्किड प्रजाती आसामच्या कोणत्या राष्ट्रीय उद्यानात सापडली? तर दिग्र सैखोवा राष्ट्रीय उद्यानामध्ये सापडलेली आहे. कोणत्या संस्थेने हवामान बदल आणि जैवविविधता हानी हाताळण्यासाठी नेचर रिस्टोरन्स कायदा NRL लागू केला आहे? तर युरोपियन युनियनने केलेला आहे. तामिळनाडूतील कोणत्या जिल्ह्यात विजयनगर राज्याचे 16व्या शतकातील ताम्रपटाचे शिलालेख सापडले? तर तिरुवल्लूर येथे सापडलेले आहे, श्री सिंगमेश्वर मंदिर येथे. निवडणूक आयोगाने कार्यकारी DGP अनुराग गुप्ता यांना हटवण्याचा आदेश दिल्यानंतर कोणाची झारखंडच्या नवीन DGP-पदी नियुक्ती करण्यात आली? तर अजय सिंग याची नियुक्ती करण्यात आलेली आहे, अजय सिंह यांची. 24वी राष्ट्रीय पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिप कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती? तर गोवा या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. 24व्या राष्ट्रीय पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिप 2024चे कोणते राज्य एकूण विजेते ठरले? तर कर्नाटक हे राज्य ठरलेले आहे. कोणत्या राज्यामध्ये ही एक नवीन ऑर्किड प्रजाती सापडली आहे? तर त्रिपुरा या राज्यामध्ये. कोणत्या देशाने हेलिकॉप्टरने हवेतून जमिनीवर मारा करणारे इडेडेजिलिए 305 हे क्षेपणास्त्र विकसित केले आहे? तर रशियाने केलेले आहे. कोणत्या राज्य सरकारने 18 ऑक्टोबर 2024 रोजी राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयामध्ये तीव्र मूत्रपिंडाच्या रुग्णांसाठी मोफत डायलिसिस सेवा जाहीर केली? तर हरियाणा या राज्यामध्ये केलेली आहे. 2000 कसोटी धावा करणारा चौथा भारतीय क्रिकेटपटू कोण ठरला? तर विराट कोहली ठरलेले आहेत. सियन डेव्हलपमेंट बँक ADB कोणत्या संस्थेच्या सहकार्याने अमरावती प्रकल्पाच्या फेजच्या विकासासाठी 1.6 अब्ज डॉलर देण्यात वचनबद्ध आहे? तर जागतिक बँक. कोणत्या धान्यातून मद्रास एज्युकेशन बोर्डने राज्यभरातील 416 मदरशांमध्ये संस्कृत हा अनिवार्य विषय म्हणून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे? तर उत्तराखंडने घेतलेला आहे. गुरप्रीत पाल सिंगने ग्रीसमधील क्रीते येथे ACO जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत कोणते पदक जिंकले? तर सुवर्णपदक जिंकलेले आहे बुद्धिबळ स्पर्धेमध्ये. भारतातील कोणत्या खाजगी क्षेत्रातील बँकेने 15 ऑक्टोबर 2024 रोजी सिंगापूरमध्ये बँकिंग सेवा प्रदान करण्यासाठी आपल्या पहिल्या शाखेचे उद्घाटन केले? तर HDFC बँकेने केलेले आहे. उत्तर कोरियाच्या नवीन संविधानात कोणत्या देशाची अधिकृतपणे शत्रू राज्य म्हणून व्याख्या करण्यात आली आहे? तर दक्षिण कोरियाची व्याख्या करण्यात आलेली आहे. ISSF विश्वचषक फायनल्समध्ये पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन स्पर्धेत कांस्यपदक कोणी जिंकले? तर अखिल शोरान यांनी जिंकलेले आहे.
कोणत्या राज्य विधानसभेने 14 ऑक्टोबर 2024 रोजी केंद्र सरकारला वक्फ दुरुस्ती विधेयक 2024 मागे घेण्याची विनंती करणारा ठराव मंजूर केला? तर केरळ या राज्याने केलेला आहे. केंद्रीय राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी कोणत्या ठिकाणी कौशल्य प्रशिक्षण संस्थेचे उद्घाटन केले? तर विशाखापट्टणम या ठिकाणी केलेले आहे. भारतासाठी मालदीवचे नवीन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर एशात अजिमा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. देशातील पहिल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी भवनाचा भूमिपूजन 1175ला कोणत्या ठिकाणी झाला? तर मानखुर्द या ठिकाणी झालेला आहे, जे की मुंबई उपनगरमध्ये आहे. कोणी ATP बार्सिलोन ओपन 500 एकेरीचे विजेतेपद पटकावले? तर कास्पर रूड यांनी पटकावलेले आहे. रोईंगमध्ये भारताचा पहिला पॅरिस ऑलिम्पिक कोटा कोणी मिळवला? तर बलराज पनवार यांनी मिळवलेला आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात 250 सामने खेळणारा दुसरा खेळाडू कोण ठरला? तर रोहित शर्मा ठरलेले आहेत. 10 मार्च 2024 रोजी पाकिस्तानचे 14वे राष्ट्रपती म्हणून कोणी शपथ घेतली? तर आसिफ अली झरदारी यांनी शपथ घेतलेली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने RBI कोणाची 10 मे 2024 पासून कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती केली? तर R लक्ष्मीकांत राव यांची नियुक्ती केलेली आहे. वार्षिक महोत्सवाचे उद्घाटन एका केंद्रीय मंत्रालयाने केल्याच्या निषेधार्थ कोणी केंद्रीय साहित्य अकादमीच्या प्रख्यात सदस्यपदांचा राजीनामा दिला? तर C राधाकृष्ण यांनी दिलेला आहे. कोणत्या राज्यात सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी कॉटन कॅडीचे उत्पादन, साठवण, वितरण किंवा विक्री करण्यास 1 वर्षासाठी मनाई करण्यात आली? तर हिमाचल प्रदेशमध्ये करण्यात आलेली आहे. कोणत्या विद्यापीठातील पुरातत्व शास्त्रज्ञांनी कच्छ जिल्ह्यातील खाटी या गावाजवळ पडता बेट येथे 5200 वर्ष जुन्या हडप्पा वसाहतीमधील महत्त्वपूर्ण शोध लावलेला आहे? तर केरळने लावलेला आहे. न्यूयॉर्क स्थित न्यूजवीकच्या मुख्य पृष्ठावर दिसणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताचे कितवे पंतप्रधान ठरले आहे? तर दुसरे ठरलेले आहेत. पहिले आहेत इंदिरा गांधी यांच्या नंतर. भारत झिम्बाब्वे संयुक्त व्यापार समितीचे JTC तिसरे अधिवेशन 13 ते 14 मे 2024 या कालावधीत कोणत्या ठिकाणी पार पडले? तर नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलेले आहे. आफ्रिकेवर भारत अमेरिका संवादाची दुसरी फेरी 14 मार्च 2024 रोजी कोणत्या ठिकाणी पार पडली? तर वॉशिंग्टन या ठिकाणी पार पडलेली आहे. कोणत्या संस्थेने 28 मार्च 2024 रोजी रेड क्रॉस सोसायटीच्या मदतीने पहिली अत्यंत उष्णतेवर जागतिक शिखर परिषद ग्लोबल समिट ऑन आयोजित केली होती? तर अमेरिकन आंतरराष्ट्रीय विकास संस्थेने केली होती. कोणत्या ठिकाणी 15 एप्रिल 2024 रोजी निशी समुदायाने पारंपरिक उत्साहात लॉगेट उत्सव साजरा केला? तर इटानगरने केलेला आहे, अरुणाचल प्रदेश. HDFC बँकेने लक्षद्वीपमधील कोणत्या बेटावर शाखा उघडून लक्षद्वीपमध्ये शाखा असणारी ही एकमेव खाजगी क्षेत्रातील बँक उरली? तर कावरत्ती ही उरलेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतात बनवलेल्या इलेक्ट्रिकल चहांची निर्यात करणारी भारतातील पहिली बहुराष्ट्रीय कार उत्पादन कंपनी कोणती? तर सिट्रोयन ही आहे, जी की फ्रेंच कंपनी आहे. कोणत्या राज्याने शैक्षणिक विद्यार्थी सहलींसाठी दर्शनी योजना सुरू केली आहे? तर तेलंगणा या राज्याने. बेस्ट हेरिटेज टुरिझम विलेज अवॉर्ड 2024 मिळवणारे ॲडो हे गाव कोणत्या राज्यात आहे? तर हे मणिपूर या राज्यामध्ये आहे. कोणत्या देशाने 8 उपग्रह वाहून नेणाऱ्या स्मार्ट ड्रॅगन 3 रॉकेटचे यशस्वी प्रशिक्षण केले? तर चीनने केलेले आहे. आशियाई सिंहांचे संवर्धन करण्यासाठी आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी भारतातील कोणत्या राष्ट्रीय उद्यानाला इको सेन्सिटिव्ह ओथ घोषित करण्यात आले आहे? तर गीर राष्ट्रीय उद्यानाला करण्यात आलेली आहे, जे की गुजरातमध्ये आहे. कोणत्या कंपनीने AI आणि कॉटन संशोधनासाठी ऑकलंड विद्यापीठाशी भागीदारी केली आहे? तर टेक महिंद्रा यांनी केलेली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे IMF सप्टेंबर 2024 कोणत्या देशाला $7 अब्ज नवीन कर्ज मंजूर केले आहे? तर पाकिस्तान या देशाला. कोविड-19चा XE
XEC हा प्रकार पहिल्यांदा कोणत्या देशात आढळून आला आहे? तर जर्मनी या देशामध्ये आढळून आलेला आहे. IWF ज्युनियर वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2024मध्ये पुरुषांच्या 55 किलो गटात कोणी कांस्यपदक जिंकले? तर धनुष लोगनाथन यांनी जिंकलेले आहे. कोगतवा देशाने क्रॉस स्टेट जोडप्यांसाठी समलिंगी विवाहांना अधिकृतपणे मान्यता दिली आहे? तर तैवानने दिलेली आहे. राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती जाहीर करण्यात आली? तर भरत गोगावले यांची करण्यात आलेली आहे. भारतीय निवडणूक आयोगाने मतमोजणीच्या एक दिवशी आधी इतिहासात कितव्यांदा पत्रकार परिषद घेतली? तर पहिल्यांदा घेतलेली आहे. हुल्लंगापार गिब्बल अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर आसाम या राज्यामध्ये आहे. कोणत्या देशाने युक्रेनला 1 अब्ज युरो किमतीचे लष्करी सहाय्य देण्याचे वचन दिले आहे? तर स्पेनने दिलेले आहे. कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी हिरे तयार करण्यासाठी सुपरफास्ट पद्धत विकसित केली आहे? तर दक्षिण कोरियाने केलेली आहे. कोणत्या राज्याचे एकमेव हिल स्टेशन असलेल्या मोरनी हिल्सला भीषण बनवला लागला होता? तर हरियाणा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1927 रोजी कोणत्या ठिकाणी मनुस्मृतीचे विधिपूर्वक दहन केले? तर महाड या ठिकाणी केलेले आहे, जिल्हा रायगड. आंतरराष्ट्रीय अन्न धोरण संशोधन संस्थेच्या IFPRI ग्लोबल फूड पॉलिसी रिपोर्ट्स 2024 नुसार किती टक्के भारतीय अस्थांकर अन्न खातात? तर 38%. कार्मिक सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाने 1 जानेवारी 2024 पासून निवृत्ती ग्रॅच्युइटी यांनी इथे ग्रॅच्युइटीची कमाल मर्यादा 20 लाखावरून किती रुपयांपर्यंत केली? तर 25 लाखापर्यंत केलेली आहे. कोणत्या देशाचा वेगवान गोलंदाज ब्रायडन कार्सवर 31 मे 2024 रोजी सट्टेबाजीच्या उल्लंघनासाठी 3 महिन्यांसाठी सर्व क्रिकेटमधून बंदी घालण्यात आली? तर इंग्लंडला. कोणत्या देशाने नागरिक हरमप्रीत सिंग आणि नवनीत कौर हे माउंट एव्हरेस्ट शिखरावर पोहोचणारे जगातील पहिले शीख जोडपे ठरले? तर अमेरिका. ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांचे सर्वात मोठे प्रजनन केंद्र कोणत्या राज्यात आहे? तर ओडिसा या राज्यामध्ये आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. त्याचबरोबर तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही PDF डाउनलोड करून घेऊ शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.